भूमिपुत्रांचा सुंदर नेता म्हणून पाठीशी 95 गाव पाहिजे। विमानतळाला दिबांचे नाव पाहिजे, दिबा पाटील साहेबांचे नाव पाहिजे। हे दोन गाणं माझी YouTube ला बंधूनो। थँक्यू, धन्यवाद सर। एक अप्रतिम आवाज मात्र या ठिकाणी आपण ऐकलात। खेळाच्या उत्तरार्धाकडे वळूयात। पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर आतषबाजी नवाबच्या बॅट मधून आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु या धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मनसुबे आहेत या धावांचा पाठलाग करण्याची। एकूणच जर विचार केला तर 86 धावांचं लक्ष्य आहे आणि या 86 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करण्यासाठी पहिली 2 षटकं ही सर्वाधिक महत्त्वाची असणार आहेत। पहिल्या 2 षटकांमध्ये दमदार सुरुवात। गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज धीरज भोईर। यावेळेला समोरच्या दिशेने कडक टायमिंग आणि चेंडू मात्र जातो आउट ऑफ द पार्क। 6 धावांसाठी षटकार आणि अशा प्रकारच्या फटक्यांची गरज असेल मच नीडेड सिक्सर, कारण जितके षटकार तुमच्या बॅट मधून येतील ना तितका कॉन्फिडन्स लेवल हा तुमचा एका वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळेल। उस्मान पटेल रायगड का टायगर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये बरसतोय आणि या टायगरला बरसणं गरजनं या मैदानावरती गरजेचं आहे। अगदी उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आता वातावरण थोडंसं वेगळं, ऊन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर श्रावण सरी, आपण नेहमी श्रावणाचं वर्णन करत असताना म्हणत असतो की श्रावण सरीमध्ये एकूणच जर पाहिला तर कधी ऊन, कधी सावली, कधी पाऊस, कधी ऊन, अशा प्रकारचं चित्र आपल्याला श्रावण सरी कोसळताना पाहायला मिळतात आणि अगदी त्याच प्रकारे इथे फलंदाजाला बरसणं देखील गरजेचं आहे। धीरजवरती केला गेला हल्ल्या बोल, परंतु इथे मात्र प्रत्युत्तर दिला जाणार का? बॅटीचा लिडिंग एज भूषण वेगानं चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शेवटच्या क्षणाला इथे मात्र दैव बलवत्तर ठरतंय, कारण ही संधी होती आणि अशा प्रकारच्या संधीला तुम्हाला परावर्तित करावं लागेल। आपल्या विकेटची महत्व ओळखत असताना या धावांचा पाठलाग करताना योजनाबद्ध पद्धतीनं तुम्हाला या धावांचा पाठलाग करावा लागेल। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। एकूणच उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देतात 9 धावा धावफलकावरती आल्या। एक षटकार उस्मानच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळालाय, परंतु आता मात्र अक्षयला स्ट्रायकिंग एंड वरती येण्याची संधी। पहिला चेंडू आव देखाना ताव, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु जो वेग आहे ना धीरजकडे, तो वेग मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो आणि विकेट हे ड्राय असताना या गोलंदाजांना विशेष फायदा हा नक्कीच मिळत असतो। स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, लगातार 2 डॉट बॉल आणि जो गमावलेला आत्मविश्वास होता षटकार लगावल्यानंतर, त्यातून मात्र पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना 86 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। अगेन अगदी शेवटचे 3 चेंडू जर आपण पाहिले तर एकाच पॅकेटमध्ये हे चेंडू पाहायला मिळाले आणि एकाच प्रकारचा फटका अक्षयच्या बॅट मधून देखील खेळण्याचा प्रयत्न केला गेला। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय। प्रत्युत्तर देताना धावा मात्र धावफलकावरती आल्यात, त्या बिनबाद 9 धावा। यानंतरची होणारी लढत अर्थातच 2 दिग्गज संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील आणि हा सामना असेल नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल। गावदेवी गावठाण विरुद्ध अनमोल किंग्स कळंबोली रायगड या दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे। खरं तर इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस थोडा अपेक्षित होता, तर विनंती असेल आपल्याला, ही पहिली आणि शेवटची पुकार असेल। गावदेवी गावठाण संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर अनमोल किंग्स कळंबोली रायगड संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण इमिजिएटली टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे। पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 धावा, तर गोलंदाजीच्या बोहल्यावरती मात्र आपण पाहतोय सोहेल व धीरजनं पहिलं षटक हाताळलं। कमालीचं कमबॅक राहिलं। पहिल्या 3 चेंडूवरती उस्माननं फेस केलेले 3 चेंडू 9 धावा आणि त्यानंतर अंतिम 3 चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये। अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला खरं तर थोडासा स्ट्रगल करतोय। धावांचा टार्गेट ज्यावेळेला मोठं असतं त्यावेळेला मानसिक दडपण हे आपसुकपणे तुमच्या मानसिकतेवरती आपल्याला पाहायला मिळतं, परंतु या मानसिक दडपणाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ हा मैदानावरती करावा लागेल। लढवाई वृत्ती यावेळेला फुल टॉस चेंडू आहे। अचाळभूत नजरेनं स्क्वेअर लेग पंचांकडे जरूर पाहिलं जात आहे। थोडासा फंबल, बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत येऊन चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र या ठिकाणी नक्कीच 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत। यस, तिसऱ्या पंचांची मागणी अर्थातच रिव्ह्यू, जो एक रिव्ह्यू आहे प्रत्येक संघाला
तो रिव्ह्यू मात्र या ठिकाणी वापरण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि आमची ही टेक्निकल टीम या रिव्ह्यू नंतर मात्र आपला निर्णय जरूर पोहोचवतील. एकूणच जर पाहिलं तर 86 धावांचं हे लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात अपेक्षेप्रमाणे होऊ शकले नाहीयेत, परंतु एक जमेची बाजू दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. उस्मान पटेलचा जर आपण विचार केला तर या खेळाडूचा खेळ आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अगदी शतकीय खेळी देखील या खेळाडूचे आपल्याला आठवते. ज्यावेळेला सामना फसलेला असताना मात्र 100 धावा करत या खेळाडूंना शतकीय खेळी करत तो सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला होता. आणि अशा अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू अगदी 7 समुद्रा पलीकडे जाऊन देखील रायगड जिल्ह्याचं आणि पनवेल तालुक्याचं नाव ज्या खेळाडूंना उज्ज्वल केला असा खेळाडू उस्मान पटेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर अक्षय आहे, यानंतर आकाश तारेकर बायकर मॅन ऑफ रायगड या खेळाडूला देखील आपण इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. विजय यावर्षी जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट गाजवल्यानंतर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आपली चुणक दाखवण्यासाठी हा खेळाडू सज्ज आहे. त्यामुळे सामना अटीतटीचा राहणार यात मात्र शंका नाहीये. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी कमालीची गोलंदाजी आहे. सोहेल असो, आघाडीचा गोलंदाज धीरज असो, चारी मुंड्या चित करणारी ही गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थोडंसं मानसिक दडपण जरूर आहे. 86 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या पाठलाग करत असताना मात्र आपसुकपणे मानसिक दडपण हे पाहायला मिळेल. परंतु एखाद मोठा फटका हा संपूर्णपणे या ठिकाणी मानसिकतेवरती आघात करणारा असेल. होय, यावेळेला मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. होय, मुख्य पंच देखील इशारा करतात. इट्स अ नो बॉल ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वर आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. दिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कारण या ठिकाणी सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण. यस, पंचांनी मात्र या ठिकाणी नो चेंडू करार केलाय. आणि 1+6 एकूण 7 धावा मात्र या चेंडूवरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आणि या 7 धावेनं उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देतात संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 20, म्हणजे अजूनही 66 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं, गोलंदाजाला इथून पुढे मात्र गोलंदाजी करता येणार नाही ही सूचना देखील करतायत. कारण हा दुसरा बीमर गोलंदाजानं आपल्या षटकामध्ये हाताळलाय आणि इथून मात्र तुम्हाला गोलंदाज रद्दबातल करावा लागेल, गोलंदाज बदलावा लागेल. या दरम्यान आपण पाहतोय श्रेया स्पोर्ट्सचे अध्यक्ष अमरजी पवार साहेब आणि मुकेशजी नाईक साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं लेदर क्रिकेटच्या देखील बऱ्याचशा स्पर्धा आपण गतवर्षी पाहिल्या. अनेक मोठमोठ्या स्पर्धा लेदर बॉल क्रिकेटच्या देखील पाहायला मिळाल्या. तर दोनही सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर आदरणीय श्रीरामजी पवार साहेब पनवेल 40+ वडगर विभाग अध्यक्ष या सन्माननीय पाहुण्यांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचाच्या दिशेने आपल्याला शुभागमन पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं हीच तर ओळख आहे. RR ट्रॉफी 2024 सन्माननीय वासुशेठ भोईर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून, यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं औचित्य साधून आयोजित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. तर यानंतर विनंती असेल गावदेवी गावठाण आणि अनमोल किंग्स कळंबोली रायगड. यावेळेला आणखीन एक जोरकस प्रहार, ज्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. रायगडचा टायगर मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसतोय आणि हा ज्यावेळेला आपल्या रंगामध्ये फलंदाजी करतो ना त्यावेळेला कोणतंही लक्ष या खेळाडूसाठी मोठं नसतं हे दाखवत असताना षटकार लगावला गेलाय. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. कारण ज्या वेळेला उस्मान पटेलच्या बॅट मधून एखादा षटकार निघतो ना त्यावेळेला तो आउट ऑफ द पार्क आपल्याला पाहायला मिळतो. इथे गोलंदाज वसीम वरती पहिल्या चेंडूवरती मात्र केलाय हल्ला बोल आणि या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावर 26 धावा. इट्स 26 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, परंतु फिंगर्स रोल करत असताना दिशेवरचं नियंत्रण देखील तितकंच महत्वाचं असतं. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा आलाय. ओव्हर शोल्डर हाईट आणि गोलंदाज वसीम वरती मात्र इथे दबाव.
आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु या दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ करणं गरजेचं आहे. 85 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आहेत. खरं तर अर्धशतकाची खेळी अपेक्षित होती. पहिल्या सत्रामध्ये 47 धावांवरती नाबाद हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अवांतर चेंडूचा इशारा. उस्मान पटेल मात्र माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजावरती दबाव बनवण्याचा हा प्रयत्न, आणि याही वेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये, परंतु इट डझंट मॅटर वेन इट कम्स फ्रॉम उस्मान पटेल. उस्मान पटेलच्या बॅट मधून निघालेला पहिला स्ट्रोक जो आपल्याला बिहाइंड द स्क्वेअर पाहायला मिळतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेनं षटकार पाहायला मिळत होते, परंतु तो स्ट्रॉंग झोन आहे उस्मान पटेलचा. या स्ट्रॉंग झोन मध्ये मात्र हा षटकार पाहायला मिळालाय. एकूणच धावा धाव फलकावरती 34 धावा. इट्स 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ज्यावेळेला षटकार आला त्यावेळेला आपण म्हटलं होतं, कारण उस्मान पटेलचा एक झेल देखील सोडला, आणि हा झेल किती महागात पडणार हे येणारा वेळ आणि काळ सांगेल. 86 धावांचं लक्ष, आणि या लक्षाचा पाठलाग करताना असता मात्र 34 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही उमेशजी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की या सामन्यामध्ये 86 धावा 85 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये फलंदाजीचा जर विचार केला तर फलंदाज मनसूर जो इनाईट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आला होता, ज्यानं नाबाद 47 धावांची बहारदार खेळी, 18 चेंडू आणि तब्बल 7 षटकार त्याच्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले होते. आणि आतापर्यंत उस्मानच्या बॅट मधून मात्र आपण तब्बल 4 षटकार पाहिलेत, 3 बॅक टू बॅक सिक्सेस. आणि जो दबाव आहे ना, तो दबाव आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या अर्थातच आर ट्रॉफी 2024 मध्ये एकीकडे आदर्श स्पोर्ट्स पनवेल आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र चॅम्प 11 या दोन संघादरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये, परंतु कमबॅक चांगला आहे. 3 षटकारानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 अवांतर चेंडू जरूर आतापर्यंत या षटकामध्ये आलेत, परंतु कमबॅक करावं लागेल. ॲज अ गोलंदाज तुम्हाला लाईन आणि लेंथ कन्सिस्टंटली या ठिकाणी ठेवावी लागेल, राखावी लागेल. यावेळेला बॅटीचा टॉप एज, लिडिंग एज, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, आणि ज्या वेळेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करेल त्यावेळेला मात्र स्ट्राईक रोटेट होईल, आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मात्र या ठिकाणी शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. येस, आणि इथे अक्षय हात खुले काढायची संधीच्या शोधामध्ये, कारण अक्षयनं आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत आणि 3ही चेंडू डॉट राहिलेत. म्हणजे जो मानसिक दडपण आहे ना, त्या दडपणाला बळी न पडता इथून अक्षयनं मात्र आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती करणं अपेक्षित असेल. ही संघासाठी जमेची बाजू असणार आहे, आणि जर का शेवटच्या चेंडूवरती अक्षयच्या बॅटमधून षटकार आला तर मात्र पुनरागमन हे जोरदार आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे लाईन मिस केली गेली आहे. शफल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू वेध घेतो यष्ट्यांचा, आणि पहिलं खिंदार फलंदाजीला पडतंय. होतोय फलंदाज बाद. 4 चेंडूंचा सामना करत वैयक्तिक 0. अक्षय बॅक टू द पॅव्हेलियन. तर अनमोल किंग्स रायगड संघात प्रतीक ठाकूर देखील या ठिकाणी आमच्या समोर जुडले गेलेत. तर विकेटची गरज होती आणि विकेट मात्र आली आहे. शेवटच्या चेंडूवरती आलेली ही विकेट कुठेतरी कमबॅक करण्याची चिन्ह पुन्हा एकदा आपल्याला चॅम्प्स 11 पनवेलच्या दोनही दिग्गज संघात व्यावसायिक खेळाडूंचा भरणा आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर उस्मान पटेल, आकाश तारेकर, विशाल जितेकर, अक्षय पवार सारखे खेळाडू, तर दुसरीकडे आपण पाहिलं तर टॉस या ठिकाणी केला जाईल. चला गावदेवी गावठाण संघाचे संघनायक उपलब्ध असतील आणि अनमोल किंग्स कळंबोली रायगड संघाचे संघनायक आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत. तर टॉस इथे केला जाईल. आमच्या आयोजकांना विनंती आहे की हा नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. दुसरा सामना आज संपूर्ण दिवसभर मात्र ओपनचा क्रिकेट आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. या मैदानाचं वैशिष्ट्य एक निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे एक ऐतिहासिक मैदान आहे. अनेक स्पर्धा क्रिकेट सीझन मध्ये, प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये अनेक स्पर्धा आपण या मैदानावरती सातत्यानं पाहतो. यावेळेला मात्र लोअरफुल टॉस जणू ही पर्वणी होती आणि ती पर्वणी मात्र स्वीकारली. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही गोलंदाजानं करणं म्हणजे जणू एक निमंत्रण आहे फलंदाजासाठी, आणि हे निमंत्रण स्वीकारले. आणि एफर्टलेस फलंदाजी, उस्मान पटेल समोर विकेट्स पडतायत, निर्धाव चेंडू येत आहेत, परंतु हा असा खेळाडू आहे की या खेळाडूच्या खेळावर त्याचा तिळमात्रही परिणाम होताना पाहायला मिळत नाहीये. आणि हेच या खेळाडूला एक वेगळा दर्जा देऊन जातं, हेच या खेळाडूची एक वेगळी ओळख निर्माण करतं. दबाव
असणाऱ्या सामन्यांमध्ये आपला सर्वोत्तम खेळ मैदानावरती साकारणं फसलेला सामना संघाच्या बाजूने झुकवणं याही वेळेला परंतु पाहूया संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत झेलच्या खाली कंप्लीट केला जातोय झेल. या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्वाची विकेट येते आहे कारण उस्मान पटेल जो अक्षरशः आक्रमक होत होता नाराजी आपल्याला पाहायला मिळते त्याची आणि ही महत्वाची विकेट इथे मात्र गमावली आहे. फलंदाज होतोय बाद उस्मान. धावसंख्या धावफलकावरती 41. इट्स 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती असताना सुरुवात दमदार मिळवून दिली आपल्या संघाला. खरं तर अक्षयची 7 अपेक्षेप्रमाणे मिळाली नाही परंतु एकटा बरसला एकटा नडला हा सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर होता आणि उस्मानला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. इथून पुन्हा एकदा रिग्रुप होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे चॅम्प्स 11 पनवेल आणि होणं देखील गरजेचं आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं तर उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देतात अजूनही येणारे 16 चेंडू आणि 45 धावांची गरज. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं हे फॉर्मॅट आहे जिथे ताकदीपेक्षा टायमिंग हा सर्वाधिक महत्वाचा आहे आणि टाइम करता येणं चेंडूला हे तितकंच महत्वाचं आहे. आकाश तारेकर या विभागामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने खेळणारा खेळाडू एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आणि त्याच्या जोडीला मात्र या वर्षी आणि गतवर्षी जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये असलेला विजय अर्थातच विशाल जितेकर. जसं प्रवीणजी दुगाडे देखील म्हटलं की या मैदानावरती सरावादरम्यान अनेक स्पर्धा आणि सराव देखील या मैदानावरती कारण दापोली जर आपण पाहिलं तर इथून काही अंतरावरती असणारा गाव आहे आणि तिथून सातत्यानं जर आपण पाहिलं तर या मैदानावरती सरावासाठी अनेक खेळाडू येत असतात. अगदी आपलं होम ग्राउंड म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आणि या होम ग्राउंड वरती विशाल जितेकरला मात्र आउटस्टँडिंग परफॉर्म करावा लागेल. परंतु पहा विकेट आल्यानंतर जो आत्मविश्वास आहे गोलंदाजांचा तो आत्मविश्वास देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र आला विकेट आणि विकेट नंतर येतोय हा डॉट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन आणि लेंथ तुम्हाला ओळखावी लागेल. बाउन्स एक्स्ट्रा आहे विकेट पूर्णपणे ड्राय आहे. स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोनही राईट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असताना लेफ्ट आर्मर गोलंदाज हा सर्वाधिक उपयुक्त पर्याय ठरतो. जे अक्षय पवारच्या बाबतीत झालं तेच विशाल जितेकरच्या बाबतीतही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हरकत नाहीये एखादा दुसरा चेंडू डॉट आला तरी सिंगलला स्ट्राईक रोटेट करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस फिंगर्स रोल केल्या होत्या. खरं तर अगोदरच माइंड रीड केलं फलंदाजाचं आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक राहिलंय. सलगचे 4 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्त्या केल्या. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 41 इक्वेशन मात्र बदलतंय. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 45 धावांची गरज. 12 बॉल 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिल्या इनिंगचा ज्यावेळेला आपण खेळ पाहिला त्यावेळेला एका षटकामध्ये तब्बल 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. अगदी अंगतचं ते षटक होतं आणि त्यामध्ये आलेल्या 31 धावा आणि तिथून जो मोमेंटम मिळाला चॅम्प्स 11 पनवेल संघाला. खरं तर मनसूर अक्षरशः बरसला ज्यानं 18 चेंडूमध्ये तब्बल 7 षटकारांच्या मदतीनं 47 धावांची बहारदार इनिंग खेळली. अगदी त्याच बेसिस वरती जर आपण पाहिलं तर उस्मान पटेलनं 11 चेंडूमध्ये 5 षटकार आणि तब्बल 36 धावांची एक उपयुक्त खेळी साकारली. परंतु आकाश तारेकरला इथे मात्र आपल्या नावारूपाला साजेसा खेळ करावा लागेल. येणारे 12 चेंडू शिल्लक 45 धावांची गरज. या षटकामध्ये किमान 25 धावा शोधण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज आहे गोलंदाज तर गौरव आहेत या ठिकाणी गोलंदाजीमध्ये. यावेळेला शॉर्ट लाईनचा चेंडू होता. शॉर्ट पुल आणि पुल इज सक्सेसफुल. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांनी करता. हे तुम्हाला करावं लागेल. अशा प्रकारचे आसमानी टोले हे तुम्हाला साकारावे लागतील. विजयासाठी 45 धावा 12 चेंडूंमध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्या आहेत. इक्वेशन कुठेतरी बदलतंय. उमेश जी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. या षटकाराला मात्र संघ जाऊन पोहोचलाय 48 या धावसंख्येवरती. विजयासाठी 86 धावांचं लक्ष्य म्हणजे अजूनही 38 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. विजय
जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा फलंदाज याही वेळेला चेंज ऑफ पेस, थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, मिडल अँड लेग स्टिक वरती हा चेंडू पिच झालेला आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी खराब फेकी, ओव्हर थ्रो, या गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर आउटफील्ड थोडंसं स्लिपरी असतं, स्लो आउटफील्ड असतो. तिथे शरीराचं संतुलन राखत असताना मात्र तुम्हाला हा खेळ मैदानावरती साकारावा लागतो. आणि अगदी तेच होताना ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव फलकावरती आली. षटकारानंतर आलेली दुहेरी धाव संघाला मात्र घेऊन जाते अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. 50 धावा, 50 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अर्धशतक जरूर झळकावलं गेलंय, परंतु लक्ष विजयासाठी 86 धावांचं म्हणजे अजूनही 36 धावा. यावेळेला नक्कीच डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू पंच संतोष सर आमच्या दिशेने वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. आणि या ज्या अतिरिक्त धावा आहेत, या अतिरिक्त धावा मात्र तुम्हाला रोखाव्या लागतील. विशाल कॉन्फिडन्स लेवल एका वेगळ्या उंचीवरती या खेळाडूचा आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ करण्यासाठी ओळखला जाणारा. यावेळेला मात्र धीम्या गतीनं गौरवनं चालाखी दाखवली आहे, फिंगर्स रोल केल्यात, थोडीशी उंची देखील दिली गेली होती. खरं तर फलंदाजाला पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये मात्र यशस्वी ठरतायत. आउटस्विंग देखील पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं दिशा बदलली आहे. कमालीची गोलंदाजी आहे. गौरव जो विश्वास दर्शवला गेलाय, यावेळेला मात्र थोडस नियंत्रणामध्ये ठेवू शकले नाहीये. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आलाय. अगेन अ वाईट बॉल. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र अवांतर चेंडूचा इशारा आलाय. चला, खेळाडूंना विनंती असेल थोडंसं सहकार्य, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन्स आपण नेहमीच म्हणतो. परंतु अशा प्रकारच्या या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत, त्या चुका मात्र तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. आकाश जो अजूनही आपल्या संधीची वाट पाहत आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. आकाश यांचा जर आपण विचार केला तर अद्याप एकच चेंडू. याही वेळेला चेंज ऑफ पेस, परंतु रिलीज पॉइंटला चेंडू पिक केला होता. क्षेत्ररक्षक आहे मात्र केवळ दर्शक बनून, आणि चेंडू जातोय विशालच्या बॅट मधून. येतोय आणखीन एक विशाल दमदार षटकार. तर या ठिकाणी अनमोल किंग्स कळंबोली रायगड संघाचे प्रथमेश पवार अर्थातच नाना देखील या ठिकाणी आमच्या समोर जोडले गेलेत. आणि या वर्षीच्या क्रिकेट अंगणामध्ये आणि खास करून पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये नानाची बॅट मात्र बरसताना आपण पाहिली. बॅटमधून धावा बरसताना आपण पाहिल्यात. अगदी जसं वरुण राजाची बरसात होते ना, तशी यावर्षी नानांच्या बॅट देखील बोलताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु विजय या ठिकाणी मात्र थोडंसं फंबल होत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि तिथे पहा चेंडू सीमा रेषा ओलांडत असताना या सर्व ज्या छोट्या छोट्या चुका आहेत, त्या चुका मात्र तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. या 4 धावींच्या बरोबरीनं उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. धावा धावफलकावरती आल्या आहेत 63. अगदी शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आता 23 धावांची गरज. 12-45चं इक्वेशन होतं. आपण टॉस या ठिकाणी केला जाईल आणि सन्माननीय पाहुणे आदरणीय अमृतशेठ भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा. एकीकडे गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र अनमोल किंग्स कळंबोली रायगड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावा. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. दरम्यान नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो आणि अनमोल किंग्स कळंबोली रायगड या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, कारण 6 चेंडू आणि 23 धावा हे जरी पहिल्या सामन्यामध्ये रेकॉर्ड इक्वेशन असलं तरी देखील यानंतरची लढत देखील तितकीच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण एकीकडे गावदेवी गावठाण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या संघाने मात्र हा संपूर्ण परिसर, ही संपूर्ण पंचकृषी आपल्या दमदार खेळाच्या बळावरती अक्षरशः गाजवली आहे. आणि अगदी त्यांच्याच विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमेश पवार, नाना, प्रतीक ठाकूर इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अनमोल किंग्स कळंबोली रायगड हा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अनेक
दिग्गज खेळाडू याही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परंतु तुर्तास आपण जाऊयात. 12:45चं समीकरण होतं. 22 धावा धावफलकावरती आल्या. प्रवीणजी आपण या ठिकाणी भाकीत केलं होतं की 25 धावांचं षटक येणं गरजेचं आहे. 22 धावांचं षटक आलंय आणि इथे मात्र आकाश साठीचा हा लोअर फुलटॉस चेंडू पॅड लाईन वरती चेंडू केलाय. सिंगल धाव फलकावरती आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का? थोडासा चेंडू मिस केलाय. साईड झाला नव्हता हा चेंडू पटकन आणि आकाशनं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डायरेक्ट हिट होणं अपेक्षित, परंतु 3 धावा. ज्या ठिकाणी केवळ 1 धाव असायला हवी होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा आल्यात आणि या 3 धावेनं इक्वेशन मात्र बदललंय. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची गरज. सामन्यामध्ये थरार अजूनही कायम आहे आणि ज्या फॉर्म मध्ये विशाल फलंदाजी करतायत, गोलंदाज आहेत. अंतिम षटक घेऊन नमित या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक, निर्णायक षटक. एक जबाबदारी खरं तर 2 बिमर चेंडू एका षटकामध्ये फेकल्यानंतर गोलंदाज रद्दबातल केला गेला होता आणि त्याचाच परिणाम जो आहे तो एक पार्ट टाइम गोलंदाजाला मात्र सामन्याचं निर्णायक षटक फेकावं लागतंय. परंतु नमित अष्टपैलू खेळाडू आहे आणि या खेळाडूमध्ये तो दमखम आहे. सामना इथून आपल्या संघाच्या बाजूला झुकावण्याची, यावेळेला फुलटॉस चेंडू करण्याचा प्रयत्न. लाईन जर आपण पाहिली तर डाव्या एसटीला सोडून जाणार आहे. इट्स अ वाईड आणि डिक्लेरेशन झोन मध्ये देखील चेंडू जातोय. 1+1 एकूण 2 धावा आणि इथून मात्र समीकरण थोडस सोपं होताना आता येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज विजयासाठी 18 धावांची. चॅम्प 11 विरुद्ध आदर्श पनवेल या 2 संघादरम्यानची ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अटीतटीची लढत आहे. सामना कधी कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल यावेळेला देखील चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. खरं तर वेगानं चेंडू येईल हे अपेक्षा केलं होतं विशालनं. बॅटचा फ्लो अगोदर गेला, चेंडू नंतर येऊन शरीरावरती आदळला, परंतु धावा येणं गरजेचं आहे. दोनही दिग्गज खेळाडू आहेत. एकीकडे आकाश तारेकर, बायकर मॅन, वंडर बॉय आणि त्याच्या समवेत द मॅन इन फॉर्म विशाल चितेकर. इक्वेशन जर पाहिलं तर 4 चेंडू 17 धावांची गरज आणि इथून मात्र मच निडेड सिक्सर. षटकार येणं अपेक्षित आहे याही वेळेला. तर नक्कीच या ठिकाणी या विनंती असेल रायगड संघ ज्यानं हा नाणेफेकीचा कौल जिंकलाय, अनमोल किंग्स कळंबोली रायगड. या सामन्यामध्ये शिल्लक असणारी औपचारिकता देखील कंप्लीट केली जाते. शेवटच्या चेंडूवरती मात्र मिळते सफलता आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादन करत असताना या स्पर्धेतील आपलं आव्हान मात्र कायम ठेवलंय ते चॅम्प्स 11 संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि जाऊयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तर पहिल्या सत्रामध्ये ज्या खेळाडूच्या बॅट मधून 47 महत्वपूर्ण धावा आल्या, ज्यामध्ये तब्बल 7 षटकारांची आतषबाजी केली, तो मनसूर ठरतोय या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी. तर मनसूरला विनंती असेल की आपण यायचंय, आपलं प्लेयर ऑफ द मॅच पारितोषिक आपण स्वीकारायचंय. तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला मात्र करायचंय सन्मानित. तर मनसूर आपण यायचंय. तर विनिंग टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण कुठेही जायचं नाहीये. या सामन्यातील विजेता संघ आणि पहिल्या सामन्यातील विजेता संघ या दोघांमध्ये लगेचच आपण सामना खेळवणार आहोत. त्यामुळे विनंती असेल की आपण कुठेही जायचं नाहीये. आपल्या खेळाडूंना आणि संघनायकाला ही विशेष सूचना आहे. तर मनसूर पहिल्या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. खऱ्या अर्थानं एक वादळी खेळी मनसूरनं या इनिंग मध्ये साकारली, ज्यामध्ये तब्बल 18 चेंडूंचा त्यानं सामना केला. 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा विक्रम देखील या खेळाडूंना